श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8वा. पाशुपताला श्रीराम दर्शन घडवले. श्री गणेशाय नमः. उत्तरेकडील प्रवासात मच्छिंद्रनाथांनी द्वारकेत जाऊन भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. तेथून ते अयोध्येस गेले. ते शरयू नदीत स्नान करून प्रभू रामचंद्राच्या दर्शनास गेले. त्यावेळी योगायोगाने अयोध्येचा पाशुपत राजाही रामपूजेच्या निमित्ताने आपल्या लवाजम्यासह तिथे आला होता. त्यामुळे द्वारपालाने नाथांना आत जाण्यास मनाई केली. इतकेच नव्हे तर उद्धटपणे पान उतारा करून त्यांना मागे ढकलून दिले. या त्यांच्या वर्तनाने त्यांना संताप आला. पण चाकरांवर क्रोध न करता आपण राजाला शिक्षा करावी असा विचार करून ते गर्दीतच थांबले. इकडे राजा देवासमोर साष्टांग नमस्कार घालत असताना त्यांनी परशास्त्राने अभिमंत्रित केलेली विभूती त्यांच्या दिशेने टाकली. त्यामुळे तो दंडवत घातलेल्या अवस्थेतच भूमीला चिकटून बसला. त्याने स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याची अवस्था पाहून मंत्रीही बुचकळ्यात पडला. सर्वत्र एकच गोंधळ माजला. त्या समयी येथे कोणाकडून तरी डोक्याचा किंवा हरिभक्ताचा अपमान झालेला आहे म्हणून आपल्या राजाची अशी अवस्था झाली असे सर्वच बोलू लागले. त्या संदर्भात मंत्र्याने चौकशी केली असता देवद्वारीच काही गडबड झाल्याची वार्ता कळली. तेव्हा त्याने मच्छिंद्राचा शोध घेऊन त्यांना क्षमा मागितली आणि राजाला सोडवण्याची काकुतीने विनंती केली. त्यावर दयावंत राजांनी विभक्त मंत्र जपून त्याला सोडून घे. मग तोही नाथांना शरण गेला आणि त्यांना सन्मानाने आपल्या राजवाड्यात घेऊन गेला. पशुपताला नाथांची कीर्ती माहीत होती. त्यातच त्यांचे दर्शनही घडले होते. म्हणून त्याने अत्यानंदाने त्यांची पूजा केली व काही दिवस तिथे राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या अशी विनंती करून त्यांना आपल्यापाशी ठेवून घेतले. त्या मुक्कामात त्याने त्यांची जी सेवा केली त्यामुळे ते फारच प्रसन्न झाले. त्यांनी राजाला त्यांची इच्छा विचारली आणि ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने माझ्याजवळ सर्व काही आहे, पण ज्या सूर्यवंशात माझा जन्म झाला त्या वंशाला कीर्ती प्राप्त करून देणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे अशी बऱ्याच दिवसांपासून उत्कट इच्छा आहे. तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेन. त्यावेळी त्याचा शुद्ध भाव पाहून त्यांनी त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय करून त्याला प्रासादाबाहेरील मोकळ्या पटांगणात नेले. तेथे सूर्याला निष्प्रभ करून खाली उतरवण्यासाठी त्याच्यावर अनेक अस्त्रप्रयोग केले, पण त्यांच्या प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्राची योजना करून सूर्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा बलसंपन्न नाथांनी वाताकर्षण अस्त्राच्या साहाय्याने सूर्य, त्याचा सारथी व रथाचे अश्व त्यांचे श्वासोश्वासच बंद पाडले. त्या अस्त्रामुळे सूर्यरथाला असलेला वायुचक्राचा आधार तुटला आणि तो पृथ्वीवर आदळला. सूर्य जमिनीवर पडल्याने त्याच्या तेजाने सर्वत्र आगीचे डोल उडले आणि त्यात असंख्य वृक्ष व जीवजंतू नामशेष झाले. नाथांनी उदलास्त्राच्या साहाय्याने तो भीषण वनवास शांत केला. या संकटामुळे स्वर्गातील सप्तलोक व सप्तपाताळाचे स्वामी तसेच हरिहर ब्रह्मादिकांसह सर्व देवांनी अतित्वरेने मच्छिंद्रांपाशी धाव घेतली. त्यावेळी भगवान विष्णूने नाथांना आपुलकीने हृदयाशी धरले व सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, हा सूर्य आपल्या वंशजांकडे लक्ष देत नाही, त्यांची साधी इच्छाही पुरवत नाही, म्हणून याला समज देण्यासाठी मला असे करावे लागले. विष्णू म्हणाले, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? माझी म्हणाले, याने पशुपताला सहाय्य करावे, त्याची रामदर्शनाची इच्छा पूर्ण करावी आणि माझ्या शाबरी विद्येला अनुकूल राहून मदत करावी. त्यावर ते म्हणाले, हे महाजरी, सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. आता कृपा करून या सूर्याला सावध करा. तेव्हा इतर देवांनीही स्तुती करून त्यांचा गौरव केला. त्यामुळे त्यांना आनंद झालेला असला तरी मुख्य कर्तव्य अजून शिल्लकच होते. ते विष्णूंना म्हणाले, हे प्रभू, मला आपले म्हणणे मान्य आहे, पण या पशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. तेव्हा त्यांनी आपली लीला दाखवली आणि रामरूप घेऊन लक्ष्मणासह प्रकट झाले. त्या दर्शनाने भगवान शंकरांसह सर्व देवता तल्लीन झाल्या. मच्छिंद्राने व पशुपताने त्याच्या चरणांना वंदन केले. तेव्हा रामप्रभूंनी दोघांनाही आलिंगन देऊन त्यांच्याबद्दल कसून संस्कार काढले. तसेच नाथांच्या सावलीत विश्वास मी सर्व शक्तीनिशी सहाय्य करेन असे सर्व देवांसमक्ष आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी नाथजींना सूर्याला शुद्धीवर आणण्याची विनंती करतात त्यांनी वाताकर्षण अस्त्र धावून घेतले. त्यामुळे सूर्य
नागाचे अश्व यांना शुद्ध आणि सावध होताच सभोवती सर्व देवसमूह आपल्याला वंदन करत आहे हे पाहून सूर्याला मोठे आश्चर्य वाटले. तो विष्णूंना म्हणाला, हे महाप्रभू, ज्यांनी मला शुद्धीवर आणले ते वीर कोण आहेत? त्यांच्या पराक्रमावर मी अतिशय प्रसन्न आहे आणि माझी त्यांच्यावर अक्षय कृपा आहे. तेव्हा सर्व देवांनी मच्छिंद्रांना सूर्याच्या दर्शनास जाण्यास सांगितले व त्यावेळी त्यांच्या दाहकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करून नाजी त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना अत्यंत आदराने त्यांच्या चरणांना वंदन केले. त्या प्रसंगी त्यांनी त्यांच्याकडून शाबरी विद्येला अनुकूल राहण्याचे वरदान मागून घेतले आणि पशुपाचालाही त्यांच्या चरणांवर घातले. मग त्या दोघांना अनेक आशीर्वाद देऊन सूर्यासह सर्व देवता सुस्थानी गेल्या. पशुपत कृतार्थ झाला होता. तो समाधानाने प्रासादात परतला. त्यानंतर रामप्रभूंची अनुज्ञा घेऊन नाजी पुढील यात्रेस निघाले.